ये जलनिधि का आपको पार्ट दिख रहा है, ये पानी दिख रहा है इसमें। ये जो पानी है ये नमक डाला हुआ पानी है और गुनगुना है, थोड़ा सा गर्म है, जो अपने बॉडी को सहन हो सके। और इस पानी को लेना है ऐसे, और धीरे से इस नस आपको जो है नास्तिका नोस्टिल जो होता है पहला वाला, दोनों नोस्टिल जो है, बोथ नोस्टिल राइट और लेफ्ट से आप ले सकते हो। हाथ को थोड़ा सा कमर को नीचे से झुका के हाथ को ऊपर लेके जाना है, और सांस को जो है इस वक्त मुंह से लेना है, नाक से नहीं। धीरे से ऐसे करेंगे, अपने आप पानी बाहर आ जाएगा। पानी खत्म हो गया। इस साइड से लेते हैं, मैंने पहले राइट से किया, अभी लेफ्ट से। वर्ड का जो होल होता है पूरा, नासिका जो होती है, नॉस्टिल जो होता है, नॉस्टिल का होल, उसको पूरा प्रेस करना है और धीरे से इस टाइप से दोनों नॉस्ट्रिल को एक एक बार, दो दो बार आप कर सकते हो, फिर डबल से इधर से, फिर इधर से। ध्यान में रखना है कि इसमें कुछ चीजें पहले ध्यान में रखना है, जैसे इसकी पूर्व कर्म होता है। पूर्व कर्म मतलब जो भी अपन करेंगे उसके पहले रात में अगर गाय का घी अगर दो दो बूंद अगर नाक में, नासिका मार्ग में अगर डाल देते हैं, उससे क्रिया करने के लिए इजी हो जाता है। और पाश्चात्य कर्म मतलब बाद में करने वाला, आफ्टर क्रिया। इसको नासिका को इस टाइप से किया। जो भी जो भी अंदर पानी था, जो भी अंदर में छोटे छोटे होल होते हैं, उसके अंदर में जो भी पानी है उस पानी को निकाल लेना है। और पानी को निकाल लेने के बाद में कपालभाति करना है इस टाइप से। इससे क्या होगा कि दोनों नॉस्ट्रिल के अंदर में जो भी म्यूकस होगा या टॉक्सिन्स होगा वो पूरा बाहर निकल जाए। इस टाइप से इस शुद्धि क्रिया को कहते हैं जलन, मतलब जल से करने वाली जो होती है नीति, उसको जलन बोलते हैं। और फिर दूसरी जो शुद्धि क्रिया, ये दिख रहा है आपको, कैथेडर है। इस कैथेडर में कम से कम 15 इंच लंबी होती है। इसको ऐसे पकड़ना है, लेफ्ट से यहाँ पे रखना है और राइट से इसको पुश करना है। जैसे जैसे अंदर जाएगी थोड़ा सा तकलीफ होगा या थोड़ा सा गुदगुदी होगी, तो ध्यान में रखना है कि कोई घबराने की जरूरत नहीं है। सीधा सीधा उसको यहाँ से ऐसे पकड़ेंगे और डालेंगे, और सीधा सीधा यहाँ पे आएगी, मुंह से आएगी, और मुंह से निकाल के रब करना है थोड़ा सा इधर उधर, और फिर निकाल लेना है इस टाइप से। आराम से इसको निकाल लेना है, रब करके बाहर आ जाएगी। इससे क्या होगा कि दोनों नास्टिल के अंदर में जो भी म्यूकस है वो तो बाहर निकलेंगे, मगर जो भी अपने शरीर के अंदर में नाजुक जो पार्ट है उसको पूरा बाहर, उसको पूरा मतलब स्ट्रांग बनाएगा, ताकि आपको धूल भी अंदर जाती है तो उस धूल से आपका बचाव हो सके। दूसरे नॉस्ट्रिल से डाल के देख रहा डालूंगा मैं।
इस टाइप से। अभी शीतकर्म कपालभाति जो मैंने बताया था कि मुंह से पानी पीना है और नाक से निकलना है, इस टाइप से पानी को पहले पीना है, फिर जालंधर बंद लगाना है, जालंधर बंद करके सीधा बंद करके पूरा पानी बाहर निकलेगा इस टाइप से। एक बार फिर मैं पानी पी रहा हूँ, एक बार और। ये हो गया शुद्धि क्रिया, जलनेति, सुधरनेति और शीतकर्म कपालभाति। इसके बाद में नवली बताते हैं। बरोबर है। एक मध्य नवली बोलते हैं इसको, बीच में से निकाला जा रहा है, देन राइट साइड से निकालेगा वो, देखो राइट साइड से लेफ्ट साइड जा रहा है, फिर ट्विस्ट कर रहा है, दिख रहा सबको। फिर इसको बोलते हैं नवली क्रिया, जिससे रेक्टस मसल, पेट के अंदर में जो भी मटेरियल, पेट के अंदर में जो भी अपने इंटेस्टाइन से लेके सभी है, उसका पूरा वार्म होता है। और दिख रहा आपको रेक्ट कैसे ट्विस्ट होता है, रिलैक्स। ये हो गया नवली। इसके बाद में आपको पट्टी ताको गुड़, ये पट्टी का पूरा बंडल है, इतना बड़ा है, दिख रहा है आप लोगों को। ये 22 फुट का पट्टी होता है लंबा, कॉटन का। रेडी। स्टार्ट कर रहा हो खाने के लिए।
22 फुटाचं पूर्ण वस्त्र जे आहे ते जठरमध्ये जाते अन्ननलिकेच्या माध्यमातून, आणि जठरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारा पूर्ण जो आतमधली जी सगळी घाण आहे ते पूर्ण त्याला लागतं. त्याच्यात मध्ये तुम्हाला नवली पण करता येईल, आणि नवली करून ते पट्टी बाहेर काढायची आहे. ती पट्टी बाहेर काढताना आतमध्ये जे काही अनावश्यक घटक आहे म्हणा, किंवा जे काही त्रास देणारे घटक आहे ते पूर्णपणे बाहेर निघतं. असं म्हटलं जातं की ऍसिडिटी ज्यांना आहे त्यांच्यासाठी ही क्रिया अत्यंत महत्वाची असं म्हटलं जाते. जवळपास 18 ते 19 फूट आतमध्ये गेलेली पट्टी आहे. त्या पट्टीला तुम्ही 10 मिनिट ठेवू शकता. 10 मिनिटांनंतर त्याला घुसळून रईसारखं घुसळता येतं, नवली करून, आणि मग बाहेर काढता येतं. जो मुलगा तुमच्या समोर बसलेला आहे तो ऍक्च्युली टीचर आहे, आणि तो योगासनाचा 2 वेळा कलर होल्डर, नॅशनल आणि स्टेट खेळलेला मुलगा आहे. पट्टी खाण्यामध्ये नागपूर युनिव्हर्सिटीचा टॉपर म्हटलं तरी चालतं. त्याला 2 मिनिटांमध्ये 1.5 मिनिटांमध्ये तो पट्टी खाते पूर्ण. ते पट्टी पूर्ण संपलेली आहे. जवळपास खाली दिसते तुम्हाला पट्टी पूर्ण संपलेली आहे. संपली ती पट्टी. त्या पट्टीला 5 ते 10 मिनिटं तुम्हाला पोटामध्ये ठेवायची आहे, जठरमध्ये अन्ननलिकेच्या माध्यमातून नवली करायची, जी नवली करून दाखवली, आणि तर नवली केल्यानंतर बाहेर काढायची. काढा किशोर बाहेर. चला. हो सर. येस सर.
हो दिसत ठीक आहे. हो प्रार्थना करूया. आवाज मॅडम. सर आवाज थोडा कमी येतोय. आवाज कमी येतोय. पाठाचा क्रमांक 8 मानसर डोळे बंद. हाताची ध्यान होता. एक लांब श्वास घ्यायचा आणि लांब श्वास सोडायचा. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य ब्रह्मा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री पार्वती वंदना एक्सरसाइज करायचं. एक्सक्यूज मी सर, आवाज नाही येत आहे तुमचा. म्हणजे फारच कमी येतो ऍक्च्युली. काही ऐकायला नाही. एक्सरसाइज आता आवाज येत आहे का? हो सर आता येतोय. एक्सरसाइज करायची आहे. मायक्रो एक्सरसाइज याच्यासाठी करतोय आपण की कमीत कमी आपलं शरीर आहे सकाळच्या काळ 8 तास 7 तास होतं आणि एक प्रकारचा वाम नाही आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार करायची आहे. जे मसल्स आहे आपले स्नायू आणि पेशी ज्या आहेत थोड्याशा वाम जर झाल्या तर निसर्ग क्रियाची प्रॉपर्टी वर्क करायला मग आपण एक्सरसाइज करू शकतो. डायरेक्ट बॉडी बिलकुल म्हणायचं बॉडीला मसल्स एखाद्या होऊ शकतो. प्लस एक्सरसाइज थोड्याशा 5-5 सगळ्यांनी करायचं. 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 8 मिनिटे 1 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 1 4 5 6 8 साइड 1 2 3 4 5 6 7 8 1 2 4 5 6 7 8 त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचे. 1 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 नंतर एक्सरसाइज 1 2 3 4 5 6 7 8 नंतर 1 नंतर 2 3 4 7 1 2 3 4 तर अंदाजे एक्सरसाइज झाला. शोल्डर म्हणायचा स्पॉन्डिलिटिसचा त्रास आहे अशा व्यक्तींकरता तर ज्यांना त्रास नाही आहे त्यांना प्रिकॉशन घ्यायचे आहे. त्याच्याकडे 1 2 3 5 6 7 8 1
आवाज खूपच कमी येतो मॅडम, प्लीज. 6 6 आणि साइड एक्सरसाइज एक रोटेशन 1 सर तुमचा आवाज फारच कमी येतोय. मॅडम थोडं 2 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेतो आणि दुसऱ्या याच्यावरून जॉईन व्हायचा प्रयत्न करतो जर आवाज कमी येत असेल. किंवा मग माझ्या एक्सरसाइज झाल्या की मी समोर थांबतो, मुलगी जे आसन करून दाखवतील त्याच्यामध्ये आवाज ही काही अडचण येणार नाही. जस्ट 2 मिनिटांमध्ये हे एक्सरसाइज संपवतो मी. नेक रोटेशन 1 2 3 4 5 6 7 8 नंतर मागे 1 2 3 4 5 6 7 8 नंतर खालीवर 1 2 3 4 5 6 7 8 या झाल्या एक्सरसाइज. पुन्हा एक्सरसाइज भरपूर आहे. एक्सरसाइज जर करतो म्हटलं तर त्यानंतर पुन्हा हाताच्या 1 2 3 4 5 6 तुम्ही आता समोर घ्या 1 2 3 4 5 6 7 8 रिलॅक्स. तर सूर्यनमस्कार करतो आहे आपण. दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहे. आता आवाज येत आहे प्रॉपर? हो सर. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. सन सॅल्युटेशन. हात वरती रेडी. 1 श्वास घेत हात वरती न्या. नमस्कार मुद्रा. 2 अर्धचंद्रासन. जितकं सहज शक्य येईल तितकं सहज शक्य वाक्या मागे समोर वाका. पादहस्तासन. दोन्ही हात जमिनीला लावायचे आणि डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. पायावर पा किती ताण पडताय तुमच्या. पाय वाकवत आहे ना. एवढा ताण आपण सहजासहजी शक्य करत नाही. म्हणून पायाच्या आणि कमरेचा जो भाग आहे तो लवचिक राहावा याकरता हे सगळ्यात महत्वाचं. रेडी. 4 एकपाद प्रसरणासन. यामध्ये पायावर ताण पडतो, कमरेवर ताण पडतो. पायाचे स्नायू चांगले मजबूत करता येतात, हाताचे स्नायू मजबूत करता येतात. 5 द्विपाद प्रसरणासन. दंडस्थिती. हाताचे स्नायू मजबूत होतात, पाठीचा कणा ताठ ठेवता येतो. 6 अष्टांग नमस्कार. कुठेतरी थोडस मनाचा विचार जो आहे थोडं सकारात्मक असावा याकरता अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. इथे पाठीच्या कण्याला पुन्हा वाग द्यायचा आहे. पाठीचा जो खालचा भाग आहे त्याला सेट करायचं काम या आसनामध्ये, या भुजंगासनामध्ये केलं जातं. 8 बुधरासन. आता यामध्ये लक्षात ठेवायचं की दोन्ही पायाच्या टाचा ज्या आहेत त्या जमिनीला लावायच्या आहे आणि आपल्या नाभीचा भाग पाहायचा. टाचा जमिनीला लावा सर. विजय सर टाचा पूर्ण जमिनीला लावा. टाचा नाही लागला तुमच्या. जवळ घ्या आणखी पायाला. आता पहा कशा काप मसलवर ताण पडतोय तो. हा आता पहा. आणि पोटाचा भाग पहा आपल्या मान आतमध्ये घालून. जाणवते आहे केवढा ताण पडतोय पायावर. 9 एकपाद प्रसरणासन. 10 11 12 नमस्कार मुद्रा. आज आल्या सूर्यनमस्काराची एक स्टेप. याच्यामध्ये सूर्यनमस्काराचे जे 12 नाव आहे ते 12 नाव जर घेत असन आपण
12 गुणिले 12 144 स्टेप तुमच्या सूर्यनमस्काराचे तुम्हाला करता येतात. म्हणजे तुमच्या एक्सरसाइज जे आहे ते 144 वेळा जर सूर्यनमस्कार केला तर हाताचे, पायाचे, मांडीचे, कमरेचे, मानेचे, हाताचे, इवन चेस्ट पासून सगळे स्नायू जे आहेत ते पूर्णपणे ऍक्टिव्हेट राहतात आणि जास्तीत जास्त त्या ज्या स्नायू आणि पेशी ज्या आहेत त्या आखडलेल्या ज्या असन त्यांना लवचिकपणा आणण्याचा प्रयत्न करतो सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार असं म्हटलं जाते की व्यायामाचं एक सर्वांग सुंदर व्यायाम म्हणा किंवा ही शृंखला जी आहे ते पूर्ण सूर्यनमस्कार आसनाच्या याच्यात गुंफलेली आहे असं म्हटलं जातं. रेडी? सूर्यनमस्कार 2 1 2 3 4 5 6 7 8 आपल्या शरीरानुसार जेवढं शक्य असेल तेवढंच करायचं आहे. ज्यांना बीपी वगैरे आहे त्यांनी सांभाळून करायचं आहे. 9 10 11 आणि 12 हे झाले तुमचे 12 काउंट मध्ये सूर्यनमस्कार. हे सूर्यनमस्कार दैनंदिन जीवनामध्ये जर आपण रोज 12 वेळा घातले तर जवळपास बऱ्याचशा व्याधी म्हणा किंवा बराचसा शरीरातला त्रास हा कमी करता येतो. आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने जवळपास देशामध्ये 75 करोड सूर्यनमस्कार टाकायचं अभियान एक सुरू आहे आणि ते जवळपास 20 फरवरी पर्यंत पूर्ण करायचं आहे. कॉलेजेस, शाळा त्यांनी सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्या पद्धतीने दररोज ते 12 सूर्यनमस्कार प्रत्येक मुलाला आपल्या घरी इथे शिकवायचं आणि प्रत्येक मुलाला करायला लावायचं आहे. तर या माध्यमातून ही सूर्यनमस्काराची शृंखला जर राहिली तर सगळ्यात महत्वाचं की सरकारचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांचा फिटनेस जर चांगला राहिला तर या ज्या कोरोना सारखे आजार आहे या आजाराला आपले लोक थोपवतील आणि या देशाची आर्थिक प्लस बाकी सशक्त जे प्रगती आहे ते करण्यासाठी जास्तीत जास्त फायदा होईल. पुन्हा सूर्यनमस्कार एक वेळा करू आणि मग थांबू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. रिलॅक्स. व्हेरी गुड. सगळे जणांना करायचं आहे. जर तुम्ही केलं तर तुम्हाला थोडासा सराव होऊन जाईल. या रिफ्रेशर कोर्स मध्ये इंटर डिसिप्लिनरी रिफ्रेशर कोर्स आहे हा. रेडी? सर्वांगासन आसन आपण करणार आहोत. आसनांची काय भूमिका आहे, आसनाच्या मागे आसन करण्याचा काय उद्देश आहे, तर त्या माध्यमातून आपण आसन करणार आहोत. तुम्हाला दिसतंय की शयन स्थितीमध्ये ती मुलगी जी आहे ही मुलगी पण स्टेट आणि युनिव्हर्सिटी च्या टुर्नामेंट जे होते त्याला रिप्रेझेंट केलेली मुलगी आहे. अनुश्री, आवाज येत आहे सगळ्यांना माझा? हो सर, हो सर. येतोय. आपण आसन करतो आहे. आसनाच्या ज्या पोझिशन आहे त्या दिसतील तुम्हाला की ज्या आपल्या बाय बर्थ असतो आपण नैसर्गिक स्थितीमध्येच आसन करायचे आहे तुम्हाला 4 स्थितीमध्ये. कोणत्या कोणत्या स्थितीमध्ये? सुपाईन पोझिशन, प्रोन पोझिशन, सिटिंग पोझिशन आणि स्टँडिंग पोझिशन. माझा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस मी पाठीवर होतो, मग पोटावर झालो, मग बसलो आणि नंतर मग मी उभ्या स्थितीमध्ये राहिलो. या स्थितीमध्ये 4 स्थित्या ज्या आहे आसनांच्या या 4 स्थिती ज्या दिल्या आहे असं म्हटलं जाते की भारतीय संस्कृतीनुसार 84 लाख योनी ज्या आहेत तेवढेच आसनांची संख्या पण आसनांची संख्या आहे असं म्हटलं जाते. त्यामधून फक्त 84 आसन जे आहे ते फक्त शरीर प्रकृती करता
चांगले म्हणा किंवा शरीर स्वास्थ्याला चांगले ठेवणारे जे आसन आहे त्यामध्ये ह्या आसनांचा समावेश होतो. मी काही मोजके आसन तुम्हाला दाखवीन आणि नंतर मग प्राणायाम दाखवीन. पहिला आसन आपण करतो आहे सर्वांग आसन. सर्वांग आसन जे करतो आहे त्या सर्वांग आसनाची तुम्हाला व्याख्या सांगून देतो की सर्वांग आसनाचा अर्थ असा होतो की सर्व अंगाचं नियंत्रण करणारं हे आसन आहे. आता सर्व अंगाचं नियंत्रण करणे म्हणजे काय की या आसनामध्ये सर्व अंगाचं नियंत्रण करत असतो आपण. त्याच्या मागचा रिझन आहे की आपल्या ज्या थायरॉइड ज्या ग्लँड आहे त्या मानेच्या समोरच्या भागाने आहे. जो आपला मानेचा मधला हाडाचा जो भाग आहे त्या ठिकाणी T3 T4 या दोन्ही ग्लँड ज्या आहे या दोन्ही ग्लँड काम करतं आणि तिथनं TSH ज्याला म्हणतो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स हा जो प्रवाह आहे आपल्या शरीरामध्ये आपल्याला हार्मोनल बॅलन्स प्रॉपरली ठेवायचं काम करतो. हे जे बॅलन्स हार्मोन्स जे आहे ते प्रॉपरली वर्क करावं आणि ते नियंत्रित राहावं याकरता असं म्हटलं जातं की सर्व अंगाचं नियंत्रण करणारं आसन म्हणजे सर्वांग आसन. या ठिकाणी आपला आपला डोक्याचा जो भाग आहे त्याच्या डाव्या साईडला पिट्युटरी नावाची राणी ग्रंथी आहे. ही राणी ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथ्या या दोन्ही मिळून आपल्या शरीराचा बॅलन्स जो आहे हार्मोनलचा तो प्रॉपरली टिकवायचा प्रयत्न करतं. तर या आसनामुळे आपल्याला असं म्हटलं जातं की T3 T4 व्यवस्थित ठेवता येतं आणि विशेष म्हणजे आपल्या मानेचे म्हणा किंवा पाठीचे म्हणा किंवा कमरेचे त्रास जे आहेत त्याला पण हळूहळू कमी करता येतं. ज्यांना पाठीचा त्रास असेल, ज्यांना सायटिका नावाचा आजार असेल, ज्यांना BP असेल त्यांनी हे आसन करू नये एवढं लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना शुगर आहे त्यांनी पण हे आसन सांभाळून करायचं आहे. अदरवाईज एखाद्या वेळेस शुगरची लेवल जर वाढली तर त्रास होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं की ज्यांना BP शुगर आहे, ज्यांना सायटिका आहे, ज्यांना स्पॉन्डिलायसिस आहे त्यांनी हे आसन करायचं नाहीये. पहिले सगळेजण हे आसन पाहून घ्या आणि नंतर मग हे आसन करा. रेडी? 1 दोन्ही पायाला 90च्या अँगल मध्ये घ्यायचे आहे, पाय सरळ ठेवायचे आहे. 2 हलासनामध्ये पाय न्यायच्या. हलासनाचा काय अर्थ होतो? हल जसा पद्धतीने आपण शेतामध्ये नांगराचा प्रयत्न करतो. नांगरल्यानंतर हल जो चालतो त्याच्यामध्ये आजूबाजूची जमीन जे भुसभुशीत होते त्यामुळे पाठीचा कणा जो आहे आपला हा कणा त्यामुळं आपला पाठीचा मणका जो आहे मागचा तो असणारे स्नायू आणि पेशी आणि बोन्स याला एक विशेष पद्धतीचा व्यायाम होतो. रेडी? 3 अप. आता सर्वांगासन मध्ये शरीर कुठे जाईल? पूर्ण वरती 180 मध्ये. हे 180 मध्ये घेणारं जे शरीर आहे ते या पद्धतीने हा दाब निर्माण झाल्यामुळं या ठिकाणच्या ग्लँड ज्या आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि हार्मोनल बॅलन्स जो आहे तो प्रॉपर ठेवला जाते. या ठिकाणी मागच्या डोक्याच्या भागाला पिट्युटरी नावाची ग्लँड आहे. पिट्युटरी ग्लँड आणि हार्मोन्स सिक्रेट करणारी थायरॉइड ग्लँड या दोन्ही ग्लँड मानेवर पहा कसा दाब निर्माण झालाय तिच्या. हा दाब जो आहे या दाबामुळं हार्मोनल बॅलन्स जो आहे तो प्रॉपरली आपल्याला वर्किंग मध्ये राहतो. यामुळे असं म्हटलं जाते की थायरॉइड सारखे आजार जे आहे त्याला कमी करता येतं किंवा त्याला नियंत्रणात ठेवता येतं. हे दिसतंय तुम्हाला सर्वांग आसन. सर्व अंगाचं नियंत्रण करणारं आसन सर्वांग आसन. रिलॅक्स. पुन्हा हलासनामध्ये यायचं आहे. पुन्हा हळूहळू ज्या स्थितीमध्ये आसनामध्ये गेलात तुम्ही त्या स्थितीमध्येच परत यायचं आहे. रिलॅक्स. सगळ्यांनी करायचं आहे. रेडी? सगळ्यांनी स्थिती घ्या आसनांची. करायचा प्रयत्न करा. रेडी? 1 दोन्ही पाय 90च्या अँगल मध्ये उचला. 2 व्हेरी गुड. सौरभ जोगळेकर सर बरोबर आहे. पाय सरळ करायचा प्रयत्न करा गुडघ्यातून. रेडी? 2 हळूहळू मागे न्यायचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. हा जितकं होते तितकंच करा. आता दोन्ही हात कमरेला पाठीला लावा बरोबर. हा आणि आता बॉडीला वरती करा. अप करा. करा वरती. व्हेरी गुड व्हेरी गुड. चालेल चालेल काही हरकत नाही. कायद्याने सर करून पाहायचा प्रयत्न करा. जर BP शुगर असेल तर थांबा. तुम्हाला लक्षात येत असेल की आता यावेळेस काय झालं आहे की सर्वांगासनामध्ये सर्वांगासनाचं नियंत्रण तर करतं पण आता तुमचा रक्ताचा प्रवाह कोणत्या दिशेने गेला? उलट दिशेने. जो आपलं डोकं जे खाली वरती राहत होतं ते डोकं जमिनीशी राहून पाय वरच्या दिशेने गेले आकाशाकडे. त्याच्यामुळे काय झालं की हार्टचा ब्लडचा जो सर्क्युलेशन आहे त्याला एक गती मिळते
आणि त्या गतीमुळे रक्तप्रवाहाची जी गती आहे ती व्यवस्थितपणे राहते. यामुळे रक्तभिसरण क्रिया सुद्धा चांगली राहते. बरोबर आहे? हळूहळू परत या. व्हेरी गुड. सरळ करा पाय आणि थांबा त्या स्थितीमध्ये. शवासन. रिलॅक्स. थोडस उठून बसा, डाव्याकडेला टर्न होऊन. पुन्हा दुसरं आसन दाखवतोय मी. रेडी? मत्स्यासन. दोन्ही पायाचं पद्मासन घालायचं आहे. डावा पाय उजव्या मांडीवर, उजवा पाय डाव्या मांडीवर. आता जे आसन केलं आहे त्याची ऍक्शन आणि रिएक्शन या दोन्ही गोष्टी आपण करायचा प्रयत्न करतो आहोत. ज्या मानेचा भाग जो कुठे लागला होता, कंठकुपामध्ये म्हणजे आपल्या चेस्टला लागला होता, तो मानेचा भाग आता उलट दिशेने दिसतोय तुम्हाला. ही मान आता कुठे गेली आहे, उलट गेली आहे. ह्या ज्या ग्लँड्स आहे आपल्या थायरॉइडच्या, या ग्लँड्स पहिले इकडे ऍक्टिव्हेट झाल्या होत्या. आता त्यांना दोन्ही साइडनी रक्तभिसरण क्रिया प्रॉपरली वर्क करतात. इथे जे ग्लँड्स आहेत त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की टाळूचा भाग जो आहे तो आपल्या इथे लागला, त्याच्यामुळे इथे तल्लख बुद्धी जे आहे ते प्रॉपरली वर्क करतं. आणि प्रॉपरली वर्क केल्यामुळे एकाग्रता वाढणं लहान मुलांकरता हे आसन अत्यंत महत्वाचं. ज्यांना स्पॉन्डिलायसिस आहे, ज्यांना मानेचा त्रास आहे किंवा खांदे आखडलेले अशा व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचं. हा जो पाठीचा कणा जो आहे तो वरच्या दिशेने गेला, त्याचा जर काय झाला, पाठीचा जो भाग आहे आपला तो आपण वापरत नाही, त्याला विशेष व्यायाम करा. व्यायाम वरच्या दिशेने आला. या पद्धतीने पाठीच्या कण्याला सुद्धा भाग मिळाला. थायरॉइड आपण ते पण कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा प्रयत्न आपण केला. त्याचा अर्थ की या आसनामुळे स्पॉन्डिलोसिस सारखा आजार जो आहे तो क्युअर करता येते म्हणा, किंवा जास्त मर्यादेपेक्षा ज्याला जास्त स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी करायचं नाहीये. सुरुवात झाली असं एखाद्या वेळेस त्याला ह्या फायदा करू शकतो. रिलॅक्स. पुन्हा मान सरळ करायची आहे आणि नंतर मग पद्मासन सोडायचं हळूहळू. करून पहा सर, सौरभ सर करून पहा. पद्मासन घालता येईल, काही अडचण नाही येणार. हा, व्हेरी गुड. हा, दोन्ही हात मागे घ्या. सर जमत नाही हो सर. बरोबर आहे. फक्त मानेला आतमध्ये टाकायचा ना. टाळूचा जो भाग आहे हा तुमचा टाळूचा जो भाग आहे तो टाळूचा भाग इथे लावायचा. टाळूचा भाग कुठे लावायचा? जमिनीला स्पर्श करायचा. म्हणजे तुम्हाला जाणवण की खरोखरच त्याचा फायदा काय होतो. हे झाले दोन आसन तुमचे. तिसरा आसन आपण करतो आहे नौकासन. रेडी? बोट पोज. रेडी? अप. यामध्ये पोटाच्या रेक्टस मसलवर विशेष असा दाब निर्माण होतो. यामुळं असं म्हटलं जाते की पाठीच्या कणाला विशेष असा ताण पडतो. त्याच्यानंतर पायाचे जे मसल्स आहे त्या पायाच्या मसल्सवर विशेष म्हणजे पायावर स्थिरता येतं. तर पाय जे आहे त्याच्यावर तुम्हाला स्थिरता आणता येतं म्हणा, किंवा पायाचा जो एखाद्या वेळेस व्हेरिकोज व्हेन जसा आजार जो असेल त्याला हळूहळू कमी करता येतो. या पद्धतीने जर करत असेल तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. यानी पोटाच्या मसल ज्या आहे त्या पोटाच्या मसल्सवर सुद्धा दाब निर्माण होतो. त्याच्यामुळे पाचन क्रिया सुद्धा चांगली राहू शकते. महिलांकरता अत्यंत महत्वाचा आसन. बरोबर आहे. या आसनाचा कालावधी तुम्हाला 30 सेकंद, 45 सेकंद, 50 सेकंद पर्यंत ठेवता येतं. रिलॅक्स. यानंतर आपण आसन करतो आहे चक्रासन. रेडी? हा फील पोज ज्याला अर्धचक्रासन आपण म्हणतो. जो पाठीचा कणा आपला सरळ राहतो दिवसभर, त्या पाठीच्या कणाला विशेष असा दाब निर्माण होतो. यामुळे पाठीचा कणा लवचिक तर बनतो, पण पायाचे आणि मांडीचे स्नायू आणि काप मसल, पोटीचे स्नायू याच्यावर विशेष असा दाब निर्माण होऊन त्याला चांगलं ठेवता येते. हातावर सुद्धा दाब निर्माण होतो. मानेचा भाग मागे वाकल्यामुळे थायरॉइड ग्लँड सुद्धा ऍक्टिव्हेट होते. या ठिकाणी दाब निर्माण झाल्यामुळे पाठीचा कणा लवचिक आणि चांगला बनतो. स्पॉन्डिलोसिस म्हणा किंवा सायटिस सारखे जे आजार आहे याला हळूहळू कमी करता येतं. रिलॅक्स. यानंतर याच आसनामध्ये एक महत्वाचा आसन घेतो. ज्यांना गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आहे, ज्यांना पोटाचा त्रास आहे, वायुविकार आहे,
अशा व्यक्तींसाठी पवन मुक्तासन, दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि पोटावर दोन्ही पायाला प्रेशरनी दाबायचं आहे. असं म्हटलं जाते की पंचप्राण जे आहे शरीरामध्ये कार्यरत राहतात, त्या पंचप्राणांना विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीने अपान वायू जो आहे तो बाहेर काढण्याकरता प्राण अपान व्यान उदान समान, याच्यामध्ये अपान वायू जो आहे तो नाभीपासून तर गुदद्वारापर्यंत खाली काम करते, एनस पर्यंत, याला बाहेर काढण्याचं काम जो आहे तो हे आसन जे आहे पवन मुक्तासन या आसनाच्या माध्यमातून केलं जातं. पोटावर प्रेशर देऊन दाबायचं आहे. ज्यांना बीपी आहे त्यांनी हे आसन करायचं नाहीये. दाब निर्माण होत आहे. या दाबामुळे आतमधले जे आपल्या शरीरावर जे काही इंटेस्टाईन म्हणा किंवा जे काही घटक आहे त्याच्यावर दाब निर्माण झाल्यामुळे तिथे काही जर वायू विकार असेल तो हळूहळू बाहेर काढता येतो. रिलॅक्स. यानंतर आपण पोझिशन चेंज करतो आहे. या झाले काही पाठीवरचे आसनं. यानंतर पोटावरचे आसनं घेतोय आपण. रेडी? आवाज येत आहे ना सर्वांना सर? विजय सर आवाज येत आहे? हो सर, येतोय, आवाज येतोय. हो सर येतोय. सर आता हे आसन करू शकतो का आम्ही ज्यांना बॅक प्रॉब्लेम असेल ते? ज्यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे त्यांनी पवन मुक्तासन जे आहे ते एका पायाचं केलं तरी चालेल. दोन्ही पायाचं नका करू. एक पायाने प्रेशर घ्यायचं आणि एका पायाने दाबायचं. आणि सर आता हे जे स्टमक वाले तुम्ही करवाल ते? हा, हे पाठीवरचे आसनं जे आहे आता जे पोटावर झोपलेले आसनं आहे, या आसनाने ज्यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सगळ्यात उपयुक्त आसन आहे. फिजिओथेरपी मध्ये पण तुम्हाला हेच आसनं सांगितल्या जाईल. या आसनामुळे पाठीच्या कण्याचा भाग जो आहे, जिथे सायटिका म्हणा किंवा स्लेप्टिक्स आहे, अशा व्यक्तींसाठी बेसिकली जर प्रायमरी स्टेजवर असेल तर या आसनामुळे जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. या आसनामुळे तुमचा पूर्ण सेटअप होईल आणि हळूहळू पाठीच्या कण्याची विकार जे आहे ते कमी होतील. ओके, थँक्यू सर. रेडी? पहिला आसन करायचं आहे. रेडी? दोन्ही हात जवळ घ्यायचे आणि दोन्ही हात चेस्ट जवळ घ्यायचे आणि अलगद आपल्या शरीराला वरती उचलायचा प्रयत्न करायचा. भुजंगासन, सर्पासन म्हटलं जाते त्याला, आणि सोडून द्यायचे दोन्ही हात. विदाउट सपोर्ट. सपोर्ट घ्यायचा नाही, हात सोडून द्या. हातपातीने सोडलेले आहे. व्हेरी गुड. मान वरती, जितकी मान वरती वरती कराल तितकी मान चांगली. दोन्ही पाय मागचे जुळलेले. रेडी? विथ सपोर्ट. आता दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवून श्वास घेत वरती वरती यायचं हळूहळू हळूहळू. आणि मग जितकं वरती येता येईल तितकं वरती यायचं आणि थांबायचं. तुम्हाला जाणवण की पाठीचा जो सगळ्यात शेवटचा 1 2 3 4 5 नावाचा जो नंबर आहे त्या ठिकाणी विशेष असा दाब निर्माण होतो. याच्यामुळे सायटिका सारख्या आजारावर मात करता येते. रेडी? अप. हा, हे आसन जर केलं तर पाठीच्या कण्याचे दुखणे हळूहळू कमी करता येतं. मग या पद्धतीने करता येईल. 2 ते 3 वेळा जर दररोज आसन केलं खाली पोट तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. यांनी पोटाच्या क्रिया पण चांगलं वाढू शकतं, पाचन क्रिया पण वाढू शकतं. रिलॅक्स. अशी याच्यामध्ये 4-5 आसनं जे आहे ते तुम्हाला पाठीच्या कण्यासाठी फायद्याची होऊ शकते. आपण मोजके आसन पण इथे घेतोय वेळेच्या अभावी. रेडी? शलभासन. दोन्ही हाताच्या मूठ बांधायचे आहे आणि बांधलेल्या मूठ जे आहे ते ओटीपोटाच्या खाली ठेवायचे आहे आणि ओटीपोटाच्या खाली ठेवलेल्या मूठ जे आहे त्यांनी पूर्णपणे दोन्ही पाय अलगद रेषेमध्ये सरळ वरती उचलायचे. याचा अर्थ की याला सेटअप करायचं काम जे आहे ते ऍक्शन आणि रिॲक्शन दोन्ही याने होतो. या पद्धतीने आसन शलभासन म्हटलं जाते. शलभ नावाचा जो पक्षी आहे त्याचं नाव आसन पडले.
ज्यांना नाही जमत असेल, ज्यांना वाटत असेल की आपला दोन्ही पायाचं नाही करू शकत, तर एकाच पायाचं करू शकता. एक पाय वरती उचला मॅडम. अचल मॅडम फक्त एकच पाय वरती उचला. हा, व्हेरी गुड. थांबा तशाच. जवळपास 15-20 सेकंद थांबायचं आहे. रिलॅक्स. दुसरा खाली ठेवा तो पाय. आता दुसरा पाय उचला. चालेल. या आसनाचा कालावधी 30 सेकंद, 35 सेकंद, 40 सेकंद पर्यंत तुम्ही ठेवू शकता. रेडी. त्यानंतर आपण आसन करतो आहे नौकासन, बोट पोज. मगाशी ज्या पद्धतीने आपण पाठीवरचं केलं होतं तसंच या पद्धतीने बोट पोज. या आसनाने पण जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो तुम्हाला. पाठीच्या कण्याला रेडी, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि नौकेसारखा आकार करून पाहायचा प्रयत्न करायचा शरीराचा. फक्त पोटाचा भाग जमिनीवर ठेवायचा आणि बाकी सगळा भाग नौकेसारखा करायचा. रेडी, अप. दोन्ही हात समोर. वरती, हात वरती आणखी. जितके हात वरती जाईल तितके हात वरती. व्यवस्थित करण्याकरता, ज्यामुळे पाठीच्या कण्याला आपल्याला व्यवस्थित मजबूत आणि चांगलं बनवता येतं. रेडी. यानंतर आपण करतो आहे धनुरासन, बो पोज. धनुष्यबाणासारखा आकार दिसतो शरीराचा, म्हणून धनुष्यबाणाचा आकार दिसल्यासारखा दिसतो म्हणून याला म्हटलं जातं धनुरासन. याच्यामध्ये पायाचे स्नायू जे आहे त्या पायाच्या स्नायूवर होणारा ताण जो आहे तो कमी करता येतो आणि मांडीच्या समोरच्या आणि मागच्या भागाला दोन्ही भागाचा ताण जो आहे तो कमी करता येतो. याने चेस्ट एक्सपांड होते. याच्यामुळे आपली श्वसन मार्ग जो आहे तो चांगला राहतो. पोटावर ताण पडल्यामुळं पोटावरचे स्नायू चांगले राहते आणि अन्न पाचन क्रिया जी आहे ते पण वाढते. दिसतंय तुम्हाला धनुष्यबाणासारखा आकार दिसतोय आपल्या शरीराचा, म्हणून याला धनुरासन म्हटलं जातं. तुमच्या मांडीच्या समोरच्या भागावर पहा कसा ताण पडते आहे. रिलॅक्स. प्रत्येक आसनामध्ये शवासन आणि मकरासनी, या आसनामध्ये पण मकरासन आहे. मकरासन याचाच अर्थ की मगर ज्या पद्धतीने पाण्यामध्ये म्हणा किंवा पाण्याच्या बाहेरच्या साईडला निपचित पडला राहतो, त्या पद्धतीने आपलं शरीर हे निपचित पडून फक्त श्वासाची देवाणघेवाण निर्विघ्न विचाराने यामध्ये आपल्याला राहायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. रेडी. व्हिडिओ दिसत नाहीये का? मला दिसत नाहीये. सिटिंग पोझिशनचे आसन करू आपण 2-3. आता जी बसलेली मुलगी आहे ती वज्रासनामध्ये बसलेली आहे. या वज्रासनामध्ये जर तुम्ही बसलात, भोजन केल्यानंतर एक मात्र हे आसन आहे, तुम्हाला ते आसन करता येतं. बाकीचे आसन भोजनानंतर करता नाही. यांनी असं म्हटलं जाते की ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे तो त्रास कमी करता येतो, पाचन क्रिया वाढवता येते. जेवण केल्यानंतर जर तुम्ही दररोज 10 मिनिटं बसत असाल तर याने नी जॉईंट जे आहे ते तुमचे चांगले राहते. नीच्या जॉईंटचा जर त्रास असेल तर त्याला हळूहळू कमी करता येतो. रेडी. हे वज्रासनामध्ये जर बसलात तर तुम्ही आणि ध्यान मुद्रा सुद्धा लावता येते. पाठीच्या कणाला ताट ठेवता येतं. त्याला नमाज पोज पण म्हटलं जातं. यांनी काप मसल जे आहे त्याच्यावर प्रेशर पडतं आणि काप मसल चांगल्या होतं. पाठीचे मांडीच्या समोरच्या भागावर सुद्धा यांनी ताण पडता येते. रेडी. पहिला आसन घ्यायचं आहे शिरासन. समोर चेहरा समोर. चानुशिरासन करतोय आपण. पश्चिमोत्तानासनचं पूर्वी आसन, महिलांकरता अत्यंत महत्वाचं आसन. थोडा पाय तिरपा करायचा. दुसरा पाय जो तो मांडीच्या आतमधल्या भागाला दाबायचा. दोन्ही हात वर न्यायचे आणि डोकं लावायचं. गेलं. करा स्पर्श, प्रयत्न करा. होते का तर प्रयत्न करून पहा मॅडम. लागताय का? पायावर केवढा ताण पडते आहे. समजलं की आपलं शरीर केवढं कठीण झालेलं, कडक झालेलं आहे ते.
हा आपल्याला शरीराला जर लवचिक ठेवलं ना तर शरीराची रक्तभिसरण क्रिया ही चांगली राहते. मुलीचं पहा किती क्लिअर लागलं आहे, पूर्ण पोट वगैरे जे आहे ते पूर्ण स्पर्श झालेलं आहे मांडीला. पायाचे स्नायू, पाठीचे स्नायू लवचिक पण आणता येते. दिसते तुम्हाला पूर्ण भाग फक्त इकडच्या साईडने खूप इझिली. आपण ट्विस्टिंग पोझिशनचं आसन करतो आहे वक्रासन. या आसनामध्ये असं म्हटलं जाते की पाठीच्या कणाला वक्र मिळतो, त्याच्यामुळे पाठीच्या कणाला वक्र मिळाल्यामुळे क्रिया त्याला वेळ मिळते. एखाद्या वेळेस स्तनपाचन क्रिया करण्याची क्षमता वाढते. हे आसन ज्या लोकांना शुगर आहे अशा व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचं, कारण की त्याचा आपला भाग आहे त्याचा व्यायाम या आसनामुळे मधुमेह नावाचा जर आजार जो आहे त्याला हळूहळू कमी करता येतं. रिलॅक्स. यानंतर दोन्ही हात वर न्यायचे, श्वास सोडायचा आणि डोकं गुडघ्याला लावायचं. पश्चिमोत्तानासन. शरीराच्या पूर्व भागाला, शरीराचा पूर्व भाग आणि मागचा भाग जो असते आपण त्याला मागचा जो भाग आहे त्याला पश्चिमोत्तानासन म्हटलं जाते. आणि त्यांनी आपले मागच्या ज्या भागावर पूर्ण ताण पडतो, पायाच्या खालच्या भागापासून तर पाठीच्या वरच्या भागापर्यंत पूर्णपणे ताण पडतो. या आसनाला पश्चिमोत्तानासन म्हटलं जातं. शरीरावर पूर्णपणे ताण मिळतो. उंची वाढवण्याकरता आसन महत्वाचं. महिलांकरता शरीर ताणलं गेलेलं आहे. प्रयत्न करा, ज्यांचे डोके लागत असेल त्यांनी समजून शरीर लवचिकता आहे, लागत नाही. साठी सराव करावा लागतो आणि सरावाने हळूहळू काही दिवसांनी आपल्यामध्ये कॅपॅसिटी तयार होतो. यानंतर दोन्ही पायामध्ये वज्रासनामध्ये बसायचं आणि मंडूकासन करू. दोन्ही हाताच्या मूठ बांधायच्या आणि मूठ ज्या आहे त्या नाभीच्या आजूबाजूनी लावायच्या. नाभीच्या आजूबाजूनी लावल्याने काय होईल की स्प्लीन जो आहे त्याच्यावर प्रेशर पडेल आणि त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळं त्या ठिकाणून म्हणून किंवा ज्या स्वादुपिंडातून निघणारं जे ग्लुकोज आहे ते प्रॉपरली सिक्रेट होईल आणि सिक्रेशन झाल्यानंतर प्रॉपरली बॉडीमध्ये आपल्या अन्न पाचन क्रियाच्या सोबतच रक्तभिसरण क्रियामध्ये ते बरोबर मिसळ आणि शरीराला पूर्णपणे ग्लुकोज मिळण्याचा प्रयत्न करेल. यामुळं असं म्हटलं जाते की ग्लुकोजचा आजार जो आहे, मधुमेहाचा आजार पण हळूहळू कमी करता आहे. सकाळ संध्याकाळ जर 2-2, 3-3, 4-4 वेळा जर केलं तर हळूहळू शुगरला नियंत्रित आणता येतं. हे झालं होतं मंडूकासन. मंडूकासन याचाच अर्थ की बेडूक ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने आपल्या शरीराचा आकार दिसते, म्हणून याला मंडूकासन म्हटलं जाते. रिलॅक्स. कॅमल पोज उष्ट्रासन. पाठीच्या कण्याला वाग देण्याकरता, मानेवर ताण पडण्याकरता, मांडीच्या समोरच्या स्नायूवर ताण पडण्याकरता हे आसन करतोय आपण उष्ट्रासन, कॅमल पोज. त्यासारखं आपलं शरीर दिसते म्हणून त्याला उष्ट्रासन म्हटलं जातं. बरोबर आहे, ताण दिसते आहे यामुळे चेस्टचा भाग जो आहे तो पण एक विशिष्ट पद्धतीने चेस्टचा भाग जो आहे तो एक्सपांड झाला, त्याच्यामुळे श्वसन क्रिया पण याने वाढता येतं. रिलॅक्स. यानंतर तिथेच बसायचं आहे त्याच पोझिशन मध्ये आणि दोन्ही पाय मागचे थोडेसे रिओपन करायचे आहे, ओपन करायचे आहे. आणि आपला जो भाग आहे जो बटकचा त्यामध्ये ठेवा आणि मागे वाका आणि झोपून जायचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडनं होईल त्यांनीच करा, सहजासहजी आसन होणार नाही. त्याला म्हटलं जाते सुप्त वज्रासन. नी जॉईंट, मांडी वरचा ताण हळूहळू यांनी कमी करता येतो.
हे झाले पाठीवरचे आसनं. आपण फक्त 2 ते 3 स्टँडिंग पोझिशन मधले आसनं करू आणि मग नंतर मग प्राणायाम करू. स्टँडिंग पोझिशन, त्रिकोणासन, हे आसन करून पहा. तुम्हाला पायावर किती ताण पडतो तो पहा. दोन्ही पायावर ताण पडतो, याच्यामुळे पायाचे जे स्नायू जे आहे, रक्तपेशी जे आहे, त्यांना विशेष असा व्यायाम मिळतो आणि त्या सुदृढ आणि बलशाली करता येतं. आसनामुळे सगळं शरीर सुदृढ बलशाली होतं, लवचिकता वाढते शरीरामधली. रिलॅक्स, रेडी. वृक्षासन, एकाग्रता वाढण्याकरता या आसनाचा जास्तीत जास्त फायदा होतो. शरीराचा बॅलन्स बरोबर ठेवता येते. शरीरामध्ये जर तोल सांभाळण्याची क्षमता नसेल तर तोल सांभाळता येतो. पायांच्या स्नायूला मजबूत करता येतं. त्याला वृक्षासन म्हटलं जाते. रिलॅक्स. आणि हे एक शेवटचं जे आसन आहे, ते आसन तुम्हाला दाखवतो आहे, ताडासन. या आसनामुळं शरीराचे पूर्ण स्नायू आणि पेशी ओढल्या जातात. त्याच्यामुळं शरीराचा थकवा म्हणा किंवा शरीराचा आळस कमी करता येतो. एक वेळा झोपेतून उठल्यानंतर आणि झोपेच्या वेळेस जर हे दोन्ही वेळेस आसन केलं तर शरीराचा ताण जो आहे तो पूर्णपणे कमी करता येतो. पायाचे स्नायू, पाठीचे स्नायू, इवन पायाच्या नखापासून तर हाताच्या नखापर्यंत शरीर आपलं पूर्णपणे ताणलं जातं. यामुळे जास्तीत जास्त आपल्या शरीरानं, विशेष म्हणजे लहान मुलांना उंची वाढविण्याकरता हे अत्यंत महत्वाचं आसन आहे, ताडासन. तर हे झाले आसन. या आसनानंतर आपण करू आहे प्राणायाम. बैठक स्थितीमध्ये प्राणायामाच्या स्थितीला येऊ आपण. काही मोजके प्राणायाम करू ज्याने जास्तीत जास्त फायदा होईल. प्राणायाम भरपूर आहेत, पण प्राणायाम करत असताना लक्षात ठेवायचं की विदाऊट कुंभक प्राणायाम करत असेल तर त्याचा सहजासहजी फायदा कमी होतो. त्याच्यामुळे अष्टकुंभक ज्याला म्हटलं जाते, अष्टप्राणायाम ज्याला म्हटलं जाते, त्या प्राणायामाच्या माध्यमातून आपल्याला याचा फायदा जास्तीत जास्त करून घेता येतो. प्राणायामाचा अर्थ आहे की श्वसन क्रिया जे आहे ते मजबूत करणे आणि श्वसन क्रियाला जास्तीत जास्त स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करणे. कोरोना सारख्या आजारामध्ये तुम्हाला प्राणायाम जर करत असेल तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. या पद्धतीने प्राणायामाकरता बसायचं आहे. सुरुवातीला आपण करतो आहे, काय करतो आहे आपण, कपालभाती. कपालभाती कशासाठी करतो आहे की प्राणायाम जे करणार आहोत त्या प्राणायामाला आपल्या शरीरातला जो मल आहे तो कपालभातीने दूर व्हावा, त्याने शरीराचे शुद्धीकरण व्हावं, म्हणून आपण प्राणायाम करतो आहोत. त्याकरता आपण पहिले शुद्धिक्रिया करतो आहे कपालभाती. कपालभातीचा अर्थ मी काल समजावून सांगितला होता तुम्हाला. त्या पद्धतीने कपालभाती करायची. पोटाला आतमध्ये खेचायचं आणि श्वासाला बाहेर सोडायचा. जवळपास एका रिदम मध्ये जर 40, 50, 60 स्ट्रोक झाले तर तुम्हाला जास्त त्याचा फायदा होऊ शकतो. कपालभाती स्टार्ट. आणि श्वासाला श्वास बाहेर सोडता येतो. पोटाला आतमध्ये खेचा. रिलॅक्स. थांबायचं आहे. काही दिवस पाठीच्या कण्याला पण त्रास होईल आणि हळूहळू जशी जशी तुम्हाला सवय पडन तसं तसं तुम्हाला कपालभाती सवय पडली का मग त्याचे स्ट्रोक तुम्हाला वाढवता येईल. या कपालभातीने अग्निमांद वाढता येतं, शरीराची पाचन क्रिया चांगली होते. त्याच्यानंतर आपलं जे ललाट आहे ज्याला आपण फोरहेड म्हणतो त्याला चमकता येते, शरीर सतेज चांगलं ठेवता येतं. सगळे करते आहे की नाही, सगळ्यांचे व्हिडिओ आप आहे. कपालभाती करायची आहे. डिसिप्लिन असल्यामुळे सगळ्या विषयांचे शिक्षक जे आहेत ते याच्यामध्ये कोर्स मध्ये जॉईन झालेले आहे. सर आवाज नाही येत आहे. कपालभाती करायची आहे सर. कपालभाती करताना
डोळे जर बंद ठेवले तर जास्तीत जास्त फायदा, जास्तीत जास्त लक्ष आपल्याला स्वतःवर केंद्रित करायचं आणि कपालभाती करायची आहे. तर कपालभाती करताना श्वास आत घ्यायचा आहे आणि नंतर मग तो हळूहळू सोडायचा असंच कसं? हॅलो. हा बोला ना सर. हा श्वास आत घेऊन मग तो हळूहळू सोडायचा. नाही सर, एक वेळा लांब श्वास घ्यायचा, श्वास पूर्णपणे बाहेर सोडायचा आणि मग एक वेळचा बाहेर सोडला श्वास तर नुसतं कपालभातीमध्ये श्वासाला बाहेरच सोडायचं, आतमध्ये घ्यायचं नाहीये. तुम्ही 10 मिनिटं सतत कपालभाती केली तर तुम्हाला श्वासाची गरज पडणार नाही. तो आपलं आपोआपच नॅचरल प्रोसेसमध्ये बाहेर आतमध्ये जाईल. तुम्हाला गुदमरल्यासारखं सुद्धा वाटणार नाही. नुसतं पोटातून श्वास बाहेर सोडायचा आहे. फूक मारतो ना आपण त्या पद्धतीने फूक मारल्यासारखं करायचं, पण श्वास घ्यायचा नाही आहे. श्वास ठीक आहे. पूर्णपणे बाहेर सोडा. ओके ओके ठीक आहे. आपण ज्या पद्धतीने फूक मारतो आणि पोट आतमध्ये जाते त्याच पद्धतीने प्रत्येक वेळेस श्वासाला बाहेर सोडायचं, आतमध्ये घ्यायची गरज नाहीये. सर याचा रेट काय असला पाहिजे? कितीदा त्याचा किती रेट शास्त्रानुसार जर विचार केला तर एका मिनिटामध्ये 120 स्ट्रोक व्हायला पाहिजे सर तुमचे. तुमच्या यंग एज मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही जोगळेकर सर, तुमचे आरामशीर 120 स्ट्रोक होऊ शकतं. काही एज प्रमाणे होऊ शकतं, एखाद्या वेळेस 90 स्ट्रोक 60 स्ट्रोक होऊ शकतं. पण 120 स्ट्रोक जर पर मिनिट जर होत असेल तर 5 मिनिटामध्ये 600 स्ट्रोक झाले तर 5 मिनिटामध्ये कपालभातीने भरपूर काही फायदा होऊ शकतो. कंटिन्यूस 15 दिवस करून पहा, त्याचे अनुभव पहा, मग काय होतं. ओके ठीक आहे. कपालभाती आपण इथे थांबतो आहे. यानंतर आपण भस्त्रिका नावाचा प्राणायाम करतोय. तर भस्त्रिकाचा अर्थ असतो की भस्त्रा म्हणजे लोहाराचा जो भाता असते त्या भात्याप्रमाणे आपल्या शरीराची म्हणा किंवा श्वसन क्रियेची हालचाल सुरू राहते, श्वास घेणे आणि श्वास सोडणे. तर लोहाराच्या भात्यामध्ये तुम्हाला जाणवते की लोहाराचा भाता जर तुम्ही पाहिला असेल तर त्या भात्यामध्ये जेव्हा त्याला खाली ओढतो त्यावेळेस तो श्वास आतमध्ये घेतो आणि समोर पोचलतो त्यावेळेस त्याच्यातून आतमधून बाहेर एक पद्धतीचा बाहेर येतो आणि ते अग्नी प्रज्वलित करायचा प्रयत्न करतो. यानी श्वसन मार्ग चांगला राहते. रेडी? भस्त्रिका प्राणायाम. रेडी स्टार्ट. श्वास घेणे आणि श्वास सोडणे दोन्ही. फक्त श्वास घ्यायचा आणि फक्त श्वास सोडायचा आहे. किंवा या पद्धतीने त्या हात ठेवायचा आपल्या हृदयाजवळ आणि आपण चेक करायचं कशा पद्धतीने. या पद्धतीने भस्त्रिका करायचा आहे. श्वास घेणे आणि श्वास सोडणे, अपडाऊन पटापट फास्ट करायचा आहे. ज्यांना बीपी असेल त्यांनी हळू करायचं, त्यांना त्रास होऊ शकतो. सॉरी, एक वेळा पुन्हा मी करून दाखवतो. या पद्धतीने भस्त्रिका प्राणायाम तुम्हाला करता येतो आणि आपलं श्वसन मार्ग जो आहे तो सशक्त म्हणा किंवा चांगला स्ट्रॉंग करू शकतो. आणि या प्राणायामाने जास्तीत जास्त आपली ब्रीदिंग कॅपॅसिटी जी आहे ती चांगली राहते. यानंतर आपण करतो आहे अनुलोम विलोम. अनुलोम विलोम जवळपास सर्वांनाच माहित आहे. किती वेळ घ्यायचा आहे? वेळ संपत आला की मला सांगा सर. अनुलोम विलोम हाताची प्राण मुद्रा करायची. पहिले सगळ्यात पहिले उजवी नासिका बंद करायची, डाव्या नासिकेने श्वास घ्यायचा, पूर्ण घ्यायचा, डावी बंद करायची, उजवीने घ्यायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा, डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा. जितका लांब घेता येईल तितका लांब घ्या, काही करू नका.
डावीने घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेणे, डावीने सोडणे. कंटिन्युअस हे अनुलोम विलोम प्राणायाम केल्यानंतर सूक्ष्म प्राणायाम ज्याला म्हणतो आपण की सगळ्या ज्या स्नायू प्राणपेशी ज्या आहे त्या प्राणपेशी पूर्णपणे जिवंत राहतात. याच प्राणायामामध्ये आपण जर कुंभक लावलं तर याला नाडी शोधन प्राणायाम म्हटले जाते. म्हणजे नाडीच्या ज्या आपल्या शोधन करण्याची क्रिया आहे ते या प्राणायामाने होतं. याच्यात कुंभक पण लावता येतं. हे बेसिक तत्वावर तुम्हाला शिकवतो आहे. हे बेसिक तत्व आहे. जे ऍडव्हान्स मध्ये जर जातो म्हटलं त्याला कुंभक शिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय प्राणायाम सहजासहजी करता येत नाही. रिलॅक्स. वेळेच्या अभावी आपण भ्रामरी करतो आहे. जे आपले भ्रामरी करताना लक्षात ठेवायचं आहे की कान जे आहे त्याच्यामध्ये जे आपले छद्र आहे ते पूर्णपणे बंद करायचे. डोळ्यावर अलगद हात ठेवायचा. एक बोट कपाळावर ठेवायचं आणि नंतर मग पूर्ण श्वास घ्यायचा आणि श्वास घेतला की ओंकार जो आहे तो म्हणायचा आहे. अस्पष्ट रूपाने ओम म्हणायचा आहे. करा रेडी. पुन्हा श्वास घ्या. रिलॅक्स. या भ्रामरी प्राणायामाने आपली जी नर्वस सिस्टीम आहे या भ्रामरी प्राणायामाने आपली नर्वस सिस्टीम जे आहे त्याला चांगलं ठेवता येतं. मायग्रेन नावाचे जे आजार आहे त्याला कमी करता येते. एखाद्या वेळेस ज्यांना ब्रेनचे त्रास असेल म्हणा किंवा एखाद्या वेळेस स्ट्रोक झाला असेल किंवा त्यांना त्रास होत असेल किंवा रक्तवाहिन्या पूर्णपणे जर ओपन नसेल म्हणा किंवा काम करत असेल तर हळूहळू त्या रक्तवाहिन्यांना सुद्धा या भ्रामरी प्राणायामाच्या माध्यमातून आपण चांगलं करू शकतो. तुम्हाला सकाळ संध्याकाळ हे भ्रामरी प्राणायाम करता येतं. काही अडचण नाही. फक्त आसनांच्याच लिमिटेशन्स आहे की आसन जे आहे ते जवळपास जेवण केल्यानंतर 5 तासानंतर करायचं आहे किंवा सकाळच्या प्रहरामध्ये करायचं आहे. तर भ्रामरी म्हणा किंवा काही प्राणायाम जे आहे ते तुम्हाला केव्हा पण करता येते. ऑफिसमध्ये बसले असेल तेव्हाही तुम्हाला ओंकार म्हणता येते. असं नाही आहे की नाही म्हणता येत म्हणून. त्या पद्धतीने हे भ्रामरी प्राणायाम होतं ज्याने मायग्रेन म्हणा किंवा डोक्याचे जे विकार आहे त्याला हळूहळू कमी करता येतं. आणि नंतर मग आपण करतो आहे ओंकार. आता मी ओंकार समजून सांगतोय तुम्हाला की ओंकार कशा पद्धतीने करायचा आहे ते. ओम जो म्हणायचा आहे त्याच्यामध्ये हे 3 अक्षर जे आहेत त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की 3 अक्षराचं जे आहे ते नामस्मरण कशा पद्धतीने करायचं. अ, उ आणि म. हे 3 अक्षरामध्ये अ आणि उ त्याला 33% मध्ये डिवाइड करायचा आणि मकार जो म्हणायचा आहे तो 66% मध्ये म्हणायचा. ज्यावेळेस तुम्ही मकार म्हणाल त्यावेळेस त्या मकार मध्ये तुम्हाला म म्हणताना तुमचे ओठ जे आहे ते आपोआपच बंद होईल आणि मचा जो भ्रमर आहे तो पूर्ण वेळ गुंजन जे आहे भ्रमर जसं मंदिरात गेल्यानंतर घंट्याचा नाद आपल्या डोक्यामध्ये घुमत राहतो त्याच पद्धतीने हा मकार जो आहे या पद्धतीने नाद आपल्या डोक्याच्या म्हणा किंवा मस्तिष्कामध्ये पूर्ण फिरत राहील. त्याच्यामुळे जे सर्क्युलेशन आहे म्हणा किंवा त्याच्यामध्ये रक्तभिसरण जे आहे ते प्रॉपरली वर्क करत त्यांनी काय होईल की मकारने तुम्हाला एकाग्रता तर वाढल पण नर्वस सिस्टीमला चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवता येईल म्हणा किंवा जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. तर या पद्धतीने मी आधी म्हणून दाखवतो नंतर तुम्हाला सर्व वेळा एक वेळा म्हणून दाखवतो मी नंतर कसं म्हणायचं आहे. आणि ओम म्हणताना पूर्णपणे पहिले श्वास घ्यायचा आणि श्वास घेतला की लगेच श्वास सोडायच्या माध्यमातून मकार म्हणायचा
आणि जास्तीत जास्त फायदा होतो. मकार म्हणायच्या वेळेस बरेचसे जण कन्फ्युज म्हणा किंवा बरेचशे लोकांना असं प्रॉपरली नॉलेज राहत नाही, त्याच्यामुळे मकार व्यवस्थित म्हणता येत नाही. मी पहिलेच माझ्यासाठी म्हणून दाखवतो, नंतर तुम्हाला म्हणायचं कसा बनवतो. मी रेडी करतो आहे. पहिले मी श्वास घेतो आहे. पुन्हा एक वेळा. त्यावेळेस तुम्ही मकारचा शेवट घ्या, त्यावेळेस तुमचं पोट आतमध्ये बरोबर जायचा प्रयत्न करेल आणि याचे जे वेव्हज आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त नर्वस सिस्टमला स्ट्रॉंग ठेवायचा प्रयत्न करतात. रेडी? सगळ्यांनी माझ्यासोबतच म्हणायचं आहे ओंकार. श्वास घ्या. Again. Again. त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. शांतीपाठ करू. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्मय मृत्युर्मा अमृतम गमय. याचा अर्थ असं, असतो मा सद्गमय, हे प्रभू मला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा. तमसो मा ज्योतिर्गमय, हे अंधाराकडून आम्हाला उजेडाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा. अशीच आम्ही मनोमन आपल्या मनात विचार करू की आमची भावना स्वीकार कर. आमचं शरीर दृढ, निरोगी आणि चांगलं राहू दे. माझं कुटुंब, माझा देश, माझा समाज, माझं राष्ट्र याला चांगली शक्ती दे. याला निरोगी आणि सुदृढ ठेवायचा प्रयत्न कर. असं आम्ही आपल्या मनातून प्रार्थना करतो, मनाचा भाव व्यक्त करतो. या ठिकाणी मी थांबतो आहे. दोन्ही हाताचं हलकसं दर्शन करायचं. प्राप्त होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर फिरून द्यायची. सकारात्मक कार्य करण्याची शक्ती मिळो असा एक विचार मनोभाव करतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद सर सर. मला एक क्वेश्चन आहे. थँक्यू सर, थँक्यू. विचारा मॅडम. सुगंधा मॅडम. हा सर, Thank you, सिटिंग sir. आसन. हॅलो. हा मॅडम. सिटिंग आसन जे आहे ते वज्रासनाच्या पोझिशन मध्ये बसून केले तर चालेल का, की काही साइड इफेक्ट्स आहे? नाही सिटिंग आसनामध्ये जे आसन वज्रासनाच्या पोझिशन मध्ये आहे तेच करता येईल तुम्हाला. जसं मंडूकासन केलं, शशांकासन केलं, योग मुद्रा केलं, त्याच्यानंतर सुप्त वज्रासन केलं, उष्टासन केलं. हे काही मोजके आसन आहे ते सिटिंग पोझिशन मध्ये करतात, वज्रासनाच्या पोझिशन मध्ये करता येईल. आणि जे आसन आहे जसं पश्चिमोत्तानासन करायचं याच पोझिशन मध्ये तुम्हाला करावं लागेल, है की नाही? मत्स्यरासन, अर्धमत्स्यरासन आहे याच पोझिशन मध्ये तुम्हाला करावं लागेल. या काही आसन बैठक स्थितीमध्ये म्हणजे पायावर करावं लागेल, काही आसन तुम्हाला वज्रासनाच्या स्थितीमध्ये करावं. जसं कपालभाती सारखे आसन करू शकतो का? हा, कपालभातीमध्ये काही अडचण नाही. कपालभातीमध्ये तुम्ही वज्रासनामध्ये बसून करू शकता, काही अडचण नाही. कपालभाती आहे, प्राणायाम आहे. असं म्हटलं तर की एक ध्यान मुद्रेची पण पोज आहे. जसं नमाज मध्ये बसतात ना लोक, तशी पण हे ध्यान मुद्रेची हा, पोज आहे असंही म्हणाला. त्याच्यामध्ये तुम्हाला कपालभाती वगैरे वज्रासनामध्ये बसून करता येईल. ओके सर, थँक्यू. सर हॅलो. हा बोला सर.
सर डोळ्यासाठी कोणता प्राणायाम आहे का डोळ्यांसाठी? डोळ्यांसाठी सर, डोळ्याच्या विकारासाठी ताटक नावाची मला काल क्रिया सांगितली होती, शुद्धिक्रिया सांगितली हा. होती. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचे ओंकार आणि भांबरी या 2 प्राणायामांनी डोळ्याला जो त्रास आहे म्हणा किंवा डोळ्याचे जे विकार आहे त्याला हळूहळू चांगलं करता येईल. तसंच नेत्रस्नान ज्याला आपण म्हणतो, की सकाळी उठल्यानंतर आपण फ्रेश होतो आणि ब्रश वगैरे केल्यानंतर आपण डोळे उघडे ठेवायचे आहे. डोळे उघडे ठेवायचे आहे पूर्णपणे. गाल पूर्णपणे गालामध्ये पाणी भरायचं आहे, चंबू करायचा आहे गालाचा. आणि नंतर मग हळूहळू चंबू ठेवूनच तसाच चंबू ठेवायचा आहे या पद्धतीने. आणि पाणी ओंजळीनं जे आहे डोळे उघडे ठेवून डोळ्यावर मारायचं आहे. त्यामुळे डोळ्याचा जे जळजळ म्हणा किंवा डोळ्याचे जे त्रास आहे त्याला हळूहळू कमी करता येईल. तो चंबू लक्षात ठेवायचा, की चंबू जर आपण पूर्णपणे असा बंद ठेवला तर काही वेळाने गुदमरल्यासारखं वाटते. तर जोपर्यंत होते तोपर्यंत मारायचं आहे पाणी आणि नंतर मग लगेच पाणी सोडून द्यायचं आहे. तर सकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस झोपेच्या आधी जर हे केलं तर जास्तीत जास्त डोळ्याचे विकार म्हणा किंवा डोळ्याची जळजळ म्हणा किंवा डोळ्याची उष्णता हळूहळू कमी करता येईल. ओके, थँक्यू सर. सर एनी क्वेश्चन? हॅलो सर. हा बोला. सर मानेसाठी कोणता व्यायाम आहे सर? असं मान दुखते. मानेच्या आपण आठवते तुम्हाला की मानेच्या ज्या आपण क्रिया केल्या होत्या त्या मानेमध्ये ज्या ब्रह्ममुद्रा आहे, मान मागे घ्यायची, मान मागे पुढे करायची, त्या पद्धतीने 1 2 3 4 नंतर 1 2 3 मान मागे न्यायची, 1 2 3 4 मान रोटेट नाही करायची. ही रोटेटची पोझिशन जी आहे ती बंद केली आहे. त्याच्यामुळे साईड इफेक्ट यायला लागले. त्याच्यामुळे ही मान अशी फिरवायची नाहीये. डावीकडे, उजवीकडे, खाली, वर अशा पद्धतीने जर केला. आणि मानेसाठी हे जे सांगितलं आहे फ्रोझन शोल्डर म्हणा किंवा शोल्डरचे जे व्यायाम आहे हे व्यायाम जे आहे ते व्यायाम याने फायदा होऊ शकतो. हात दोन्ही घ्यायचे आहे, त्या पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर ही जे आहे या पद्धतीने हे जे व्यायाम जर असे केले तर मानेचे विकार त्या म्हणा किंवा मानेचे जे त्रास आहे हळूहळू त्याला कमी करता येईल. कारण की सतत सारखं बसतो आपण कॉम्प्युटरवर, गाडीवर, त्याच्यामुळे मानेचा त्रास होऊ शकतो. मानेचा जर हा भाग कठीण झाला किंवा या ठिकाणी रक्त विसरणाची क्रिया जर कमी झाली तर काही दिवसांनी चक्कर येणं आणि स्पॉन्डिलोसिस सारखे आजार होऊ शकतात. तर मानेसाठी हे व्यायाम अत्यंत महत्वाचे आहे. ओके सर, थँक्यू सर. ओके, सर थँक्यू एक सर. प्रश्न होता. हॅलो सर, हा? एक प्रश्न होता. आपण हे अनुलोम विलोम केल्यानंतर आपण बीपीच्या गोळ्या बंद करू शकतो का? नाही सर, डायरेक्ट नाही. जोपर्यंत कमीत कमी 3 महिने 4 महिन्याचा जोपर्यंत प्राणायाम व्यवस्थित करत नाही तोपर्यंत बीपीच्या गोळ्या बंद डायरेक्ट नाही करायचं. जोपर्यंत डॉक्टर म्हणत नाही किंवा बीपी कंट्रोल होत नाही, 80-120 चा म्हणा किंवा 74चा जो रेशो येत नाही तोपर्यंत बीपीच्या गोळ्या अजिबात आपल्या मनाने बंद करायच्या. आपल्या मनाने कोणताच कारभार करायचा नाही. जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत आपण कारभार करायचा नाही. कारण की डॉक्टर पण याला अपोज करते नाही. कसं आहे की त्यांचं मेडिसिनचं जे आहे म्हणा किंवा त्यांचा जो धंदा आहे तो वाढत राहावा हा महत्वाचा राहतो. त्याच्यामुळे ते सांगत नाही की तुम्हाला प्राणायाम करा किंवा काही करा. आपण हळूहळू काही दिवसांनी याच्या माध्यमातून तुम्हाला रिकव्हरी करता येतं. जर तुम्ही कंटिन्युअस हळूहळू प्राणायाम करून राहिले, काही दिवसांनी बीपी जे आहे ते लो, बीपी जे आहे ते कंट्रोल कंडिशन मध्ये येते. बीपी कंट्रोल कंडिशन आल्यानंतर मग बीपी चेक केल्यानंतर तुम्हाला जाणवते की आता मला बीपीच्या गोळ्या बंद करणे. मग किंवा डॉक्टर पण सांगते की आता हळूहळू तुम्ही गोळ्या बंद करू शकता. पण आपल्या मनाने सडनली आपण आपला निर्णय घ्यायचा नाही. ओके सर, थँक्यू सर. तर ते एक जे कुंभक असतं, आंतर कुंभक आणि बाह्य कुंभक, तर त्याच्यामध्ये श्वास आतमध्ये आपण म्हणजे हे करायचं आहे का, पॉज करून ठेवायचा आहे का, श्वास थांबवायचा आहे का? कशामध्ये? ते कुंभक मध्ये आंतर कुंभक आणि बाह्य कुंभक आपण जे म्हणतो. हा, कुंभक कसं आहे की सर बेसिक्स तत्वाला जे आहे ते 8-15 दिवस तुम्हाला नुसतं प्राणायाम करायचं, साधं प्राणायाम. म्हणजे जोपर्यंत ऍक्च्युली कसं आहे की शरीरामध्ये अर्धा तास, पाऊण तास बसण्याची क्षमता तुमच्यामध्ये झाली पाहिजे. अर्धा पद्मासनामध्ये तुम्ही कमीत कमी आसनस्थ बसता आलं पाहिजे. नंतर मग काय करा, प्राणायाम सुरू केला. प्राणायाम सुरू केल्यानंतर मग काही दिवसांनी काय करायचं, तुम्हाला कुंभक लावायचं. कुंभक कशा पद्धतीने लावायचं हे अनुलोम विलोम जसं आहे. मी डाव्या नाकपुडीने श्वास घेतला, श्वास बंद केला, त्याच्यामध्ये मात्रा घेतली, किती वेळ थांबायचं असं काही? हे जे कुंभकचा जो रेशो आहे त्या रेशोला तुम्हाला करता येईल की जसं काउंटिंग करून 1 2 3 4 5 6 6 मध्ये तुम्ही श्वास घेतला, 6 मध्ये किंवा 8 मध्ये थांबला. मी थांबतोय आता जसं 1 2 3
4 5 6 मी काय केलं श्वासाला पूर्णपणे आतमध्ये आंतरकुंभक करून ठेवलं. नंतर मी काय केलं की उजव्या नाकपुडीने 1 2 3 4 5 6 6 सोडला. म्हणजे तुम्ही काय केलं की 6 सेकंद घेतला, 6 सेकंद थांबला आणि 6 सेकंद सोडला. जो दैनंदिन जीवनामध्ये आपण जवळपास 14-15 वेळा घेतो त्याच्यामध्ये तुम्ही एकच रेशो फक्त 18चा केला. त्याच्यावरून असं आहे की श्वासावर नियंत्रण हळूहळू येते की प्राणायामाने हळूहळू श्वासावर नियंत्रण. प्राणायामाचा अर्थच तो आहे की प्राण प्लस आयाम. श्वासावर नियंत्रण करणे म्हणजे श्वासावर नियंत्रण आणणे, कंट्रोल ऑफ ब्रिथिंग. जो आपण श्वास सैरावैरा घेतो आहोत त्या सैरावैरा घेणाऱ्या श्वासावर नियंत्रण हळूहळू श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडायचा. त्यालाच म्हटलं जाते प्राणायाम. प्राणायामासाठी कुंभकाचा रेशो जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. बिना कुंभकनी प्राणायाम होत नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुम्हाला हळूहळू काही दिवसांनी त्याचे फायदे मिळू शकतात आणि श्वासावर हळूहळू नियंत्रण येऊ शकतं. थँक्यू सर. थँक्यू. ओके, संपलेत Thank you. क्वेश्चन? हो सर, आय थिंक क्वेश्चन झालेत सगळ्यांचे. सर भारती मॅडम बोलते. डॉक्टर प्रीती मॅडम बोलते मी, प्रीती धार्मिक. हा धार्मिक मॅडम, मला हे विचारायचं होतं की आज मला वाटतं सेकंड थर्ड सेशन आहे ना. सर काही मदत पाहिजे का? मॅडम सांगत होते की सेशन वगैरे कंडक्ट करायचे, तर तुम्ही आहे ना? हो, मॅडमनी ते एका मॅडमला दिलेलं आहे ना. मॅडम आज इव्हिनिंगला येणार आहेत वापस. तर त्यांनी एका असिस्टंट मॅडमला दिलेलं आहे बाकीचं डिटेलिंग करायला. कारण की माझ्या बाकी दुसरा पण एक रिफ्रेशर कोर्स सुरू आहे सर, जो मी कोऑर्डिनेट करते आहे. जर असं काही असेल तर मी तुम्हाला कळवते सर तसं. चालेल चालेल, ओके. मी रेडी राहील. मला वाटतं 10 10:30 पासून classes 10:30 पासून आहे सर यांचं. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच सर. खूप छान सेशन झालं. Sir. थँक्यू. आणि थँक्स टू Thank you, sir. ऑल्सो, तिने पण छान डेमॉन्स्ट्रेशन. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू. नाउ आय एम एंडिंग द मीटिंग. थँक्यू मॅडम. थँक्यू. Thank you, madam. Thank you, madam. थँक्यू मॅडम.